आता बातमी क्रिकेट विश्वातली टीम इंडियात सारं काही आलबेल आहे असं मुळीच नाही। उलट संघातले वाद दिवसेंदिवस उफाळून येत आहेत। एकीकडे धोनीच्या कर्णधार पदाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेला असताना बांगलादेश विरुद्धच्या 2 सामन्यांमध्ये अजिंक्य रहाणेला वगळल्यानं धोनी पुन्हा एकदा रडारवर आलाय। तर दुसरीकडे बांगलादेश विरुद्धच्या 2 पराभवांना विराट कोहलीनं अप्रत्यक्षपणे धोनीला जबाबदार धरलंय। त्यामुळे कॅप्टन कूल धोनी चहूबाजूंनी संकटात सापडलाय। आपल्या शांत आणि मनमिळावू स्वभावामुळे भारतीय संघात अल्पावधीत लोकप्रिय झालेला महेंद्रसिंग धोनी सध्या मात्र बॅड पॅचमधून जातोय। मैदानावर त्याची कामगिरी चांगली होत असली तरी त्याच्या काही निर्णयांमुळे टीम इंडियात शीतयुद्धाला सुरुवात झाली आहे। मुख्यत्वे करून हे शीतयुद्ध धोनी आणि उपकर्णधार विराट कोहली यांच्यातलं। असं असलं तरी या वादाला अनेक पैलू आहेत। यात संघ निवडीपासून ते बॅटिंगचा क्रम बदलेपर्यंत अशा अनेक कारणांमुळे धोनी टीकेचा धनी झालाय। बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या वनडेत सपाटून मार खाल्ल्यानंतर धोनीच्या कर्णधार पदाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं। त्यातच पुढच्या 2 वनडेत टीम इंडियाचा खंबीर आधार असलेल्या अजिंक्य रहाणेला विश्रांती देण्यात आली। त्यामुळे या वादाला आता आणखी तोंड फुटलंय। पहिल्या सामन्यानंतर धोनीनं एकांतात रहाणेची भेट घेतली। त्याचे काही फोटो देखील समोर आलेत। त्यानंतर रहाणे उठून जात असताना धोनी त्याला काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करत होता। आम्ही त्याला ड्रॉप केलंय एवढंच उत्तर धोनीने रविवारच्या सामन्याआधी दिलं होतं। धोनीनं रहाणेला वगळून थेट अंबाटी रायडूला संधी दिली। मात्र रहाणेचा वर्ल्ड कप मधला फॉर्म, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची अप्रतिम 79 रन्सची खेळी आणि IPL मधील परफॉर्मन्स पाहता रहाणे रायडूपेक्षा सरसच होता। असं असतानाही रहाणेला वगळल्यावरून टीम इंडियात मोठी खलबत सुरू झाली आहे। दुसरीकडे अजिंक्य रहाणेच्या पाठीशी कोहली मात्र ठामपणे उभा आहे। अजिंक्य रहाणेला खेळवण्यावरून धोनी आणि कोहलीमध्ये मतभेद असल्याची बातमी आहे। त्यात कॅप्टन महेंद्रसिंग धोनी 4थ्या नंबरवर खेळण्यासाठी उत्सुक आहे। त्याला रैना, अश्विन यांचाही पाठिंबा आहे। मात्र कोहली या निर्णयावर समाधानी असल्याचं दिसत नाही। त्यामुळे आता वनडे आणि कसोटीमधल्या 2 कर्णधारांचे मतभेद पुन्हा समोर आले आहेत। बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या 2 पराभवांनंतर विराट कोहलीने दिलेली प्रतिक्रिया पुरेशी आहे। Some really good cricket, and we, honestly, we have been sort of doubtful in our decision making, and that shows on the field. तर दुसरीकडे बांगलादेश विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांची मालिका गमावल्यानंतर टीकेचं लक्ष झालेल्या कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या बचावासाठी आता भारताचा फलंदाज सुरेश रैना हा मैदानात उतरलाय। धोनीमध्ये अजून पुष्कळ क्रिकेट बाकी असून त्याच्याविषयी अनादराने बोलणं योग्य नाही असं मत रैनाने व्यक्त केलंय। I think whatever he has done over the years, you can't disrespect him. What he has achieved, so many trophies for the BCCI. At the same time, he's a good human being, good honest man. But one series can't make him bad. He's a good man. He's a good leader. Everyone loves him around the dressing room. So still, I think still a lot of cricket left for him. He has showed a lot of character, discipline, honesty around the players and around the management. So still, wait for some time. You're gonna see so much winning for Team India. बांगलादेशात मालिका गमावल्यानंतर महेंद्रसिंग धोनी टीकेचा धनी झाल्यानंतर त्याच्या कर्णधार पदाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। तर धोनीनंही वेळ पडल्यास कर्णधार पद सोडण्याची तयारी दर्शवली आहे। मी कर्णधार पदाशिवाय खेळू शकतो, माझी संघात केवळ सदस्य म्हणून खेळण्याची तयारी आहे असं सांगून धोनीनं या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय। असं असलं तरी संघात अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे, त्याचं काय? कर्णधार महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अश्विन ही टीमचे खंदे शिलेदार आहेत। आजवर सर्वांनीच आपापल्या वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर संघाला खूप सारे विजय मिळवून दिलेत। पण बांगलादेश दौऱ्यातल्या पराभवानं सर्वांच्या वैयक्तिक जखमा भळभळून वाहू लागल्यात। यात आता BCCIची मध्यस्थीच महत्त्वाची ठरेल एवढं मात्र नक्की। सुमित बागुल, साम TV, मुंबई।